नमस्कार ट्रेडर्स, आज आपण इथे ट्रेडिंग सायकोलॉजी ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. ट्रेडिंग कसं करायचं ह्या विषयावर नाही, तर ट्रेडिंग सायकोलॉजीवर. तर ट्रेडर्स, बरेचसे ट्रेडर्स असे आहेत ज्यांनी ऑलरेडी कोर्सेस घेतले, जे सगळं काही शिकून आलेत. त्यांना प्राईस ॲनालिसिस माहिती आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न माहिती आहे, चार्ट पॅटर्न माहिती आहे, ट्रेंड माहिती आहे, सगळं माहिती आहे, इंडिकेटर्स माहिती आहे. ह्या सगळ्या विषयावर त्यांना माहिती आहे. पण तरीही बरेचसे ट्रेडर्स अजूनही असे आहेत जे खूप सारं लॉस करतात. तर ट्रेडर्स, तुम्ही हा विचार कधी केला आहे का, एवढं सगळं येत असतानाही आम्ही लॉस का करत असतो? तर ह्याचं कारण एकच आहे की ट्रेडिंग सायकोलॉजी हा विषयावर तुम्ही अभ्यास केलेलाच नाही. आपल्याला हा विषय एकदम किरकोळ वाटतं. आपल्याला असं वाटतं की नाही, हा विषय काय मला माहिती आहे, मला काही आलं नाही तरी चालेल, ह्या विषयावर जे महत्त्वाचं आहे ते येतं. पण तुम्हाला माहीत आहे का, 90% ट्रेडर्स लॉस करतात आणि 10% ट्रेडर प्रॉफिट करतात. हे आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. मग असं का होतं? जे 10% ट्रेडर्स जे प्रॉफिट करतात ते ट्रेडिंग सायकोलॉजीवर पहिलं लक्ष देतात. ट्रेडिंग करताना ट्रेडिंग सायकोलॉजी डेव्हलप करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करायला बसता तेव्हा तुम्ही तुमच्यावर स्वतःवर काम केलं पाहिजे. तुम्ही हा ट्रेड का घेताय, कशासाठी घेताय, तुम्हाला भीती वाटते का ट्रेड घेतल्यावर, तुम्हाला असं अजून प्रॉफिट झाल्यावर तुम्हाला अजून हवरेपणा वाटतो आहे का, किंवा तुमची अजून मेंटल स्थिती व्यवस्थित नाही आहे की अरे लॉस होतो आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं की मार्केट तुम्हाला सतत फसवतं आहे, असं काही असेल ना, तर ही ट्रेडिंग सायकोलॉजी नाही. ट्रेडिंग करताना बिलकुलही इमोशन्स घेऊन येऊ नाही. ट्रेडिंग करताना आपण जे काय पैसे घेऊन येतो आहे, स्पेशली इंट्राट्रेडमध्ये, ते पैसे आपले नुकसानही होऊ शकतात, ते पैसे प्रॉफिटही देऊ शकतात. या माइंडसेटने यावं. कधीही या माइंडसेटने येऊ नये की बाबा मी आज 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतो आणि उद्या ते 20,000 होतील. ह्या इंटेन्शनने जे लोक येतात त्या लोकांना कधीही प्रॉफिट होऊ शकत नाही. ट्रेडिंग करताना कधीही लक्षात ठेवा, प्रॉफिट होऊ या लॉस होऊ, जास्त एक्सायटेड पण होऊ नये आणि जास्त डिप्रेस पण होऊ नये. जे का असेल त्यात समाधान मानून बाहेर या. प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा वेगळा असतो. जेव्हा एखादा ट्रेड आपण घेतो तेव्हा काही लोकांचं वेगळं मत असतं, काही लोकांचं वेगळं मत असतं. आपण आपल्या डिसिजनवर ठाम राहणं हे गरजेचं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण स्टॉप लॉस लावणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, जे की बरेच लोक करतही नाही. आपल्याला एखाद्या ट्रेडमध्ये जर प्रॉफिट झाला तो आपलं टार्गेट असतं 30 पॉईंट्सचं, पण आपण 10 पॉईंट्स घेऊन बाहेर पडतो, तर आपल्याला ओव्हर एक्साइटमेंट होतं की अरे माझं प्रॉफिट निघून जाऊ नये म्हणून. मग आपण काय करतो, ते 10 पॉईंट्स प्रॉफिटमधून बाहेर पडलो की आपण परत ट्रेड पंच करतो, जे चुकीचं आहे. लागोपाठ ट्रेड करणं, पंच करणं चुकीचं आहे. एकदा ट्रेड घेतला, त्याला स्क्वेअर ऑफ केला, तर परत पंच करू नाही. आणि सेकंड थिंग का असतं, रिव्हेंज ट्रेडिंग. म्हणजे आज माझा लॉस झाला आहे, आज खूप मोठा लॉस झाला माझा. आपण या दुसऱ्या दिवशी जेव्हा ट्रेडिंग करायला येतो तेव्हा ह्या विचाराने येतो, अरे काहीही झालं तर उद्याचा लॉस मी आज रिकवर करणार म्हणजे करणार. मग आपण काय करायला लागतो की कुठेही ट्रेड दिसला तर करायला लागतो. असं नाही होत. प्रत्येक कॅन्डलला ट्रेड भेटत नाही आपल्याला, जे की खूप चुकीचं आहे. प्रत्येक कॅन्डलला ट्रेड शोधत बसणं. इथे ट्रेडिंग करताना जे महत्त्वाचं आहे सायकोलॉजीसाठी, ते म्हणजे स्टॉप लॉस लावणं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर ट्रेडिंग न करणं, म्हणजे 1 किंवा 2 ट्रेड एक्झिक्यूट करणं दिवसात.